नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चर मध्ये आपण इतिहासाला सुरुवात करणार आहोत आजपासनं. आणि हिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यात पहिले जे घेणार आहोत तो आहे आधुनिक भारताचा इतिहास. सगळ्यात पहिला मोठा प्रश्न येतो की आधुनिक भारताचा इतिहास सुरू कुठून करायचा. कारण एक बेसिक प्रॉब्लेम सगळ्यांच्या पुढे असतो की इतिहासाची सुरुवात आपल्याला माहिती आहे की इतिहासाचे 3 पार्ट्स पडतात. त्याच्यापैकी सगळ्यात पहिला पार्ट असतो ज्याला तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास म्हणता. जो दुसरा भाग असतो त्याला आपण म्हणतो मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे मेडिवल इंडियन हिस्ट्री. हा सेकंड पार्ट आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाला इंग्रजीतनं एन्शियंट हिस्ट्री म्हणतात. तर हे एन्शियंट हिस्ट्रीचा पार्ट आहे. हा आहे तो मेडिवल हिस्ट्रीचा पार्ट आहे. मेडिवल हिस्ट्री म्हणजे आपल्याला माहिती आहे की मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या अभ्यासासाठी तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. आता हे बघा, आधुनिक भारताचा जो इतिहास आपल्याला आढळून येतो ज्याला आपण मॉडर्न हिस्ट्री म्हणतो. खूप लोकांच्या पुढे एक बेसिक प्रश्न हा तयार होतो की यांचे कालखंड किती असतात. म्हणजे हे इतिहास जो आपण म्हणतोय या इतिहासाचे काळ किती आहेत, कालखंड किती आहेत. तर इतिहासाचे मुख्यत्वे करून 3 काळ आपल्याला लागतात. जसं प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात कुठून होते असं जर आपण म्हटलं तर आता या बाबतीमध्ये इतिहासकारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगळेपण आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतिहासकारांच्या मध्ये मतभिन्नता आहे. पण तरी जर लक्षात ठेवायचं झालं तर इसवी सन पूर्वपासून आपण एक मध्ये आपण जर म्हटलं की एक ऍव्हरेजली पार्ट पाहिला तर इसवी सन पूर्व 5000 पासून प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात होते. आणि मानताना मानलं जातं ते म्हणजे इसवी सन 1000 म्हणजे जवळपास 6000 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे तो आपण मानतो की प्राचीन भारताचा इतिहास आहे. ते लक्षात ठेवा मित्रांनो की प्राचीन भारताचा इतिहास, आता या बाबतीमध्ये फिक्स आकडे नाही आहेत. कारण वेगवेगळ्या इतिहासकारांनी प्राचीन भारताच्या इतिहासाचे जे आकडे आहेत ते वेगवेगळे दाखवलेले आहेत. मग जिथं प्राचीन भारताचा इतिहास संपतो त्या ठिकाणीच आपल्याला आढळून येतं ते म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची सुरुवात होते ती म्हणजे इसवी सन 1000 पासून ते जवळपास आपण मानू इसवी सन 1707 पर्यंत. आणि मग इथून जे तुम्हाला आढळून येतात या बाबतीमध्ये काही इतिहासकार म्हणतात की मध्ययुगीन भारताचा इतिहास इसवी सन 1000 पासून 1757 पर्यंत आहे. काही जण म्हणतात की हा इतिहास 1857 पर्यंत आहे. तर या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये भिन्नता आहे. पण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं आपण इथं आधुनिक भारताची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे 1707 पासून. आणि मग 1707 पासून जो आजतागायतचा इतिहास आहे त्यातल्या त्यात आपल्या भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा आपण मानू तो म्हणजे 1947 पर्यंतचा. तर 1707 ते 1947 हा जो इतिहास आहे आपण मानू तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आहे, मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे. तर आपल्या लेक्चरमध्ये आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या सोबतच तो आधुनिक मेन आपल्या अभ्यासासाठी इम्पॉर्टंट म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाकडे लक्ष द्यायचंय. तर आपण सुरू करूया आजच्या लेक्चर पासून आधुनिक भारताचा इतिहास. आता एक बेसिक प्रश्न तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पुढे येतो तो म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात 1707च का, म्हणजे असं 1700 का नाही किंवा 1750 का नाही किंवा 1757 का नाही, तर 1707च का. तर इथून आपण आधुनिक भारताचा इतिहास सुरू करतोय. मग पहिला मूळ आपला जो प्रश्न होता की आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात 1707 पासूनच का होते, याच्या पाठीमागचे रिझन्स काय, याविषयीची माहिती आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. तर सुरू करूया आधुनिक भारताच्या इतिहासाला. आता आधुनिक भारताचा इतिहास जसं आपण सांगितलं की 1707 मध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते. तर 1707च का, याच्या पाठीमागचे कारण आहे पहा. तर आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. हे बघा 1707 पर्यंत म्हणजे औरंगजेबाचा जो मृत्यू आहे तो औरंगजेबाचा मृत्यू झाल्याच्या नंतर आपल्याला मोस्ट आहे की औरंगजेबाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये औरंगजेब हा एक मुघल सम्राट होता. तर मुघल साम्राज्य हे तुम्हाला माहिती आहे. तर मुघल साम्राज्याची जी सुरुवात तुम्हाला दिसते त्याचा एक बेसिक पार्ट आहे तो म्हणजे औरंगजेब. तर औरंगजेबाच्या अगोदर मुघल साम्राज्य कधी झालं हे बघा, हे तुम्हाला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना जवळपास माहिती आहे की 1200 पासून ते जवळपास 1526 पर्यंतचा जो काळ तुम्हाला आढळून येतो म्हणजे इसवी सन 1200 पासून ते जवळपास 1526 चा जो काळ आहे हा काळ म्हणजे काय आहे, तर हा काळ आपण मानतो दिल्लीमध्ये दिल्ली सल्तनतचा काळ आहे, ज्याला आपण तुम्ही मी किंवा काही इतिहासकार याला सुलतानशाहीचा कालखंड म्हणतात. आता याला सुलतानशाही का म्हटलं जातं किंवा 1200 ते 1256, कारण या काळामध्ये दिल्लीच्या मध्ये वेगवेगळी घराणी सत्तेवर आली. जसं आपण म्हणतो की सगळ्यात पहिले महम्मद घौरी, हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल महम्मद घौरीचं. तर हा महम्मद घौरी जो आहे याने आक्रमण केलं होतं. आपल्याला पृथ्वीराज चौहान आणि महम्मद घौरीच्या दरम्यानच्या तराईंची युद्ध माहिती असतील. तर महम्मद घौरी आणि पृथ्वीराज चौहान या दोघांच्या दरम्यान तराईंचे 2 युद्ध झाले. आणि पृथ्वीराज चौहानांचा पहिल्या तराईंच्या युद्धामध्ये विजय झाला, परंतु दुसऱ्या युद्धामध्ये दुर्दैवाने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला.
आणि नंतर मोहम्मद घौरीकडून पृथ्वीराज चौहान यांची हत्या करण्यात आली आणि दिल्लीची जी गादी आहे ज्याच्यावर पृथ्वीराज चौहान बसले होते त्यांना पकडून नेल्याच्या नंतर दिल्लीची गादी ही मोहम्मद घौरीच्या ताब्यात आली. मोहम्मद घौरीनी हीच दिल्लीची गादी त्याचा जो अतिशय एक विश्वासू व्यक्ती होता एक कुतुबुद्दीन ऐबक नावाचा, तर या कुतुबुद्दीन ऐबक कडे दिल्लीची गादी दिली होती पहा. तर हा कुतुबुद्दीन ऐबक एक गुलाम होता. कोणाचा गुलाम होता? तो मोहम्मद घौरीचा गुलाम होता. आणि मग मोहम्मद घौरीने दिल्लीची गादी कुतुबुद्दीन ऐबक कडे दिली आणि मोहम्मद घौरी रिटर्न निघून गेला, भारतातनं परत निघून गेला आणि दिल्लीकडे लक्ष ठेवण्यासाठी मोहम्मद घौरीने कुतुबुद्दीन ऐबकची निवड केली. ओके, आता अशा पद्धतीनं कुतुबुद्दीन ऐबक दिल्लीच्या गादीवर आला इनडायरेक्टली आपण म्हणू, पण ऍक्च्युअल तो मोहम्मद घौरीचा नौकर होता, मोहम्मद गुलाम होता. आणि कुतुबुद्दीन ऐबक आता दिल्लीच्या गादीवर आल्याच्या नंतर कुतुबुद्दीन ऐबकांनी जे सुरुवात केली दिल्लीच्या गादीवर त्या घराण्याला म्हणतात गुलाम वंश. याचं कारण आहे, गुलाम घराणे म्हणा किंवा गुलाम वंश म्हणा, याचं एक रिझन आहे की कुतुबुद्दीन ऐबक हा एक गुलाम होता मोहम्मद घौरीचा आणि मग तो दिल्लीच्या गादीवर आल्याच्या नंतर त्याने जी सुरुवात केली ती म्हणजे गुलाम वंशाची सुरुवात आहे. गुलाम वंशामध्ये कुतुबुद्दीन ऐबक दिसेल, पुढे गेल्यानंतर तुम्हाला अल्तमश किंवा ज्याला तुम्ही अल्तुमिश म्हणता तर तो आहे, बलबन आहे. पुढे गेल्यानंतर रजिया सुलताना तुम्हाला गादीवर दिसते. रजिया सुलतानाच्या बाबतीत तर माहिती आहे की एकमेव स्त्री होती जी दिल्लीच्या गादीवर बसलेली. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं वेगवेगळे जे काही घराणे आहेत ते दिल्लीच्या गादीवर तुम्हाला मला आढळून येतात आणि अशा पद्धतीनं दिल्लीच्या गादीवर गुलाम वंशाची काय झाली होती, सुरुवात झाली होती. गुलाम वंशाच्या नंतर तुम्हाला जो भाग आढळून येतो दिल्लीच्या गादीवर जो अतिशय महत्वाचा होता आणि तो भाग म्हणजे नंतरच्या काळामध्ये सय्यद वंश घराणं गादीवर आलं. मध्यंतरीच्या काळामध्ये खिलजी वंशही तुम्हाला आल्याचा दिसून येतो, तर खिलजी पण गादीवर आले, नंतर सय्यद पण गादीवर आले. सय्यद नंतर आणि खिलजीच्या नंतर तुम्हाला लोधी वंश गादीवर आल्याचा दिसून येतो. तर हे सगळेच्या सगळे जे तुम्हाला दिसतात ना, गुलाम वंश, खिलजी वंश, सय्यद वंश, लोधी वंश, हे सगळेच्या सगळे हे आपण मानू की यांना आपण सुलतानशाही म्हणतो. याचा रिझन असा आहे की हे जे सगळे राजे किंवा आपण जे म्हणून सम्राट राजे काय असतील ते हे स्वतःला सुलतान सामानायचे आणि म्हणून यांना आपण सुलतानशाही असं म्हणतो. आलं का लक्षामध्ये? तर ही सुलतानशाही होती बाळांनो. तर मग ही सुलतानशाही संपल्याच्या नंतर 1526 ला जो शेवटचा लोधी घराण्याचा राजा होता याच्या काळामध्ये म्हणजे जवळपास 1526 मध्ये एक घटना घडली आणि ही घटना होती की बाबरचं भारतातील आगमन. आता हे बघा, बाबरचं भारतातील आगमन, त्यापूर्वी बाबर कोण होता हे समजून घेणं महत्वाचं आहे. एक लक्षात असू द्या की बाबर हा दिल्लीच्या गादीवर आलेला अतिशय महत्वपूर्ण व्यक्ती आहे. हा बाबर कुठला होता? तर आजचा आपल्याला माहिती आहे की उझबेकिस्तानचा जो प्रांत असतो तर तिथला हा बाबर तुम्हाला दिसून येतो. तर बाबर भारतावर अटॅक करण्यासाठी येण्याच्या पाठीमागचं कारण होतं की लोधी वंशाचा जो शेवटचा राजा होता ज्याचं नाव होतं इब्राहिम खान लोधी, तर या लोधीचा एक काका होता चुलता, ज्याला आपण म्हणतो दौलत खान लोधी. हे बघा, इब्राहिम खान आणि दौलत खान या दोघांच्या मध्ये काही गोष्टी जमायच्या नाहीत. इब्राहिम खानाला दौलत खान आवडायचा नाही. आता दिल्लीच्या गादीवर कोण आहे? इब्राहिम खान आहे. ठीक आहे, आणि याचा जो चुलता होता त्याचं नाव होतं दौलत खान. दौलत खानाची इच्छा होती की आपल्या पुतण्याला गादीवरून काढून आपण गादीवर बसायचं. परिणामतः दौलत खानानं कोणाला भारतामध्ये बोलवलं? दौलत खानानं बाबरला भारतात बोलवलं आणि बाबरला सांगितलं की तू मला मदत कर, या बदल्यामध्ये तुला पैसा, जड जेवाहीर जे काही लागतील ते मी देऊ आणि आपण दोघं मिळून इब्राहिम खानाला गादीवर काढू आणि मग मी दिल्लीचा जेव्हा सुलतान होईल त्यावेळेस मी तुला जी मदत लागेल, पैसा वगैरे लागेल ते मी तुला मदत पुरवायला तयार आहे. या बदल्यामध्ये मी नंतर तुला तुझ्या प्रांतामध्ये तुझ्या गादीवर बसवण्यासाठी मी मदत पण करेल. बाबरला ही गोष्ट मान्य झाली. परिणामतः 1526 दौलत खान लोधीच्या निमंत्रणावरून बाबर कुठं आला? भारतामध्ये आला. ठीक आहे, यावेळेस लक्षात ठेवा दिल्लीच्या गादीवर होता इब्राहिम खान लोधी. ओके, तर मग इब्राहिम खान लोधी अशा पद्धतीने दिल्लीच्या गादीवर असताना बाबर भारतात आला आणि 1526 बाबर आणि इब्राहिम खान लोधी यांच्या दरम्यान पानिपतची पहिली लढाई आपल्याला दिसते पहा. ठीक आहे, तर ही आहे ती म्हणजे पानिपतची पहिली लढाई, फर्स्ट वॉर ऑफ पानिपत ज्याला आपण म्हणतो. तर पहिली लढाई तुम्हाला इथं दिसून येते इब्राहिम खान लोधी आणि बाबरच्या दरम्यान. आणि ऑब्विसली आपल्याला माहिती आहे या लढाईचा परिणाम. ऍक्च्युअली या लढाईमध्ये इब्राहिम खान लोधी जिंकत चालला होता, पण ऐन वेळी त्याला एक बाण लागला. परिणामतः इब्राहिम खान लोधी मारला गेला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याने हाय खाल्ली आणि त्याच्या सैन्याने मैदान सोडलं आणि बाबर या लढाईमध्ये विजयी झाला पहा, आहे का नाही. आणि अशा या बाबरनी नंतर भारतामध्येच दिल्लीच्या गादीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. बाबर हा तैमूरलंग आणि चंगेज खानच्या घराण्यातला होता आणि मग त्यांच्या घराण्यातील वारसांना मुघल म्हटलं जायचं, म्हणून बाबरने मुघल साम्राज्य स्थापन केलं असं आपण म्हणतो बाळांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं बाबरनी कशाला सुरुवात केली? मुघल साम्राज्याला सुरुवात केली पहा. ठीक आहे, तर हे मुघल साम्राज्य अशा पद्धतीनं बाबरनी सुरू केलं
आणि मग बाबरनी सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला आढळून येतं बाबरनी जे मुघल साम्राज्य सुरू केलं ते कधी सुरू केलं? 1526च्या पानिपतच्या लढाईत. पण बाबर जास्त काळ काही राहिला नाही. बाबरचा कालखंड तुम्हाला 1526 ते 1500 जवळपास 30चा आढळून येतो. याचं रिझन एक आहे, ते म्हणजे बाबर हा 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला. लवकरच बाबर मृत्युमुखी पडला आणि बाबरच्या मृत्यूनंतर गादीवर जो आला तो होता त्याचा मुलगा हुमायून. ठीक आहे. हुमायूनच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा की भारताच्या इतिहासातला हा अतिशय बेकार कार्यकर्ता होता हुमायून. दोन गोष्टी होत्या. हुमायून ऑलरेडी अफूच्या पूर्णतः अफूच्या व्यसनामध्ये अडकलेला होता. तर असा हुमायून दिल्लीच्या गादीवर आला पहा. ठीक आहे. हा बाबरचा मुलगा आहे हुमायून, लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले कोण आलं गादीवर मुघल साम्राज्यामध्ये? पहिला व्यक्ती होता तो म्हणजे बाबर, ज्याने मुघल साम्राज्याची स्थापना केली. हुमायून त्याच्यानंतर गादीवर आला. पण हुमायूनच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्टी लक्षात ठेवा पहा, की हुमायूनचा कालखंड दोन भागातला आहे. एक, तुम्हाला सुरुवातीला हुमायूनचा काही काळ म्हणजे जो 1530 ला गादीवर आलेला हुमायून आहे तो 1530 ते 1540च्या दरम्यान तुम्हाला गादीवर दिसतो. मग 10 वर्ष तो गादीवर राहिला दिल्लीच्या गादीवर. परंतु 1540 ला शेरशाह सुरीनं हुमायूनचा पराभव केला आणि हुमायूनला दिल्लीतून पळून जावं लागलं. तो इराणमध्ये गेला आणि त्या काळामध्ये 1540 म्हणजे तुम्ही पाहाल तर 1540 ते 1555 या 15 वर्षाच्या काळामध्ये दिल्लीमध्ये शेरशाह सुरीची सत्ता प्रस्थापित झाली आणि गादीवर जो होता तो होता कोण? शेरशाह सुरी. शेरशाह सुरी तोच ज्याने ग्रँड ट्रॅक रोड बांधला, ज्याने भारतामध्ये रुपया नावाचं जे चलन आहे ते त्यानं सुरू केलेलं होतं. तर शेरशाह सुरी मध्यंतरीच्या काळात 1540 ते तुम्हाला कुठं आढळून येतो? मध्यंतरी शेरशाह सुरी म्हणजे सूर घराणं गादीवर आल्याचं तुम्हाला दिसतं. ठीक आहे. तर सूर घराण्याची सत्ता आली आणि सूर घराण्याची सत्ता कुठपर्यंत होती? 1540 ते 1555च्या काळापर्यंत तुम्हाला या घराण्याची सत्ता ही दिसून येते शेरशाह सुरीची. पण शेरशाह सुरीच्या मृत्यूनंतर त्याचे जे वारस होते ते तेवढे लायक नव्हते आणि हुमायूनला वाटलं की ही एक संधी आहे. या काळात 15 वर्षाच्या काळामध्ये हुमायून कुठे फिरत होता? तर हुमायून फिरत होता पूर्णतः इराणच्या भागामध्ये होता आणि मग शेरशाह सुरीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसामध्ये जी लढाई लागली या संधीचा फायदा हुमायूननी घ्यायचं ठरवलं आणि परत हुमायून तुम्हाला कधी आल्याचा दिसतो? 1555-56च्या काळामध्ये हुमायून परत आल्याचा दिसतो. तर हुमायूनची ही सेकंड टर्म होती पहा. 1555 ला हुमायून हा सेकंड टर्म मध्ये भारतामध्ये आला. ठीक आहे. परंतु आणि हुमायूनने नंतर शेरशाह सुरीच्या वारसांचा पराभव केला आणि 1555-56 मध्ये हुमायून परत एकदा दिल्लीच्या गादीवर बसला. पण हुमायून जास्त काळ काही टिकला नाही. दिल्लीच्या गादीवर बसला त्याच वेळी हुमायूनचा लवकरच काय झाला होता? मृत्यू झाला. याचं रिझन तो काही ठिकाणी इतिहासकार म्हणतात की तो एक लायब्ररी होती, लायब्ररीवरून खाली उतरत असताना त्या जिन्यामध्ये पडला आणि मग जिन्यावरून तो पहिल्या जिन्यावरून डायरेक्टली पहिल्या पायरीवरून शेवटच्याच पायरीमध्ये आला आणि त्यातच हुमायूनचा काय झाला? मृत्यू झाला. तर हे एक मुद्दा मांडला जातो हुमायूनच्या बाबतीमध्ये. पण काही असो 1556 मध्ये हुमायूनचा मृत्यू झाला. ठीक आहे. आता दिल्लीची गादी मोकळी होती. मग दिल्लीच्या गादीवर हुमायूनचा जो मुलगा होता तो होता अकबर. ठीक आहे. तर अकबर हा काय आहे? हुमायूनचा मुलगा आहे. मग अकबर यावेळी दिल्लीमध्ये नव्हता आणि हुमायूननं आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी कोणाला बसवलं होतं? तर हुमायूननं आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी बैराम खानला अकबर सोबत ठेवलं होतं. अकबर हार्डली 13-14 वर्षाचा मुलगा होता यावेळी. तर मग अकबर हा दिल्लीच्या गादीवर आला. पण प्रॉब्लेम असा होता की हुमायूनचा मृत्यू झाल्याच्या नंतर अकबर तर दिल्लीमध्ये नाहीये. तर त्यावेळी आदिलशहाचा एक सेनापती होता. हा आदिलशाह बंगालचा एक सुभेदार म्हणून आपण मोठा. तर त्याचा एक सेनापती होता, त्याचं नाव होतं हेमू उर्फ हेमचंद्र राज. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. हेमू म्हणजे हेमचंद्र राज हा होता. याला वाटलं की अकबर पण दिल्लीमध्ये नाही, हुमायूनचा मृत्यू झालाय तर दिल्ली मोकळी आहे, तर आता आपण काय केलं पाहिजे? दिल्लीवर अटॅक केला पाहिजे असा विचार हेमू करत होता आणि म्हणूनच हेमूने 1556 मध्ये दिल्लीवर अटॅक केला पहा. ठीक आहे. तर दिल्लीवर अटॅक 1556 मध्ये हेमूने केला आणि हेमूने दिल्ली जिंकली. बघा आता जी दिल्ली मुघलांच्या ताब्यामध्ये होती ती दिल्ली कोणी जिंकली? 1556 मध्ये हेमूने जिंकली. यावेळी अकबर दिल्लीमध्ये नव्हता आणि मग अकबर लवकरच कुठे निघून गेला? तर अकबरला कळालं की आपली दिल्ली ही म्हणजे त्याची मुघल साम्राज्याची जी राजधानी दिल्ली आहे ती हेमूने जिंकलेली आहे. परिणामतः हेमूचा पराभव करण्यासाठी आणि हेमूशी लढण्याकरता अकबर निघाला. अकबर सोबत बैराम खान होता. तो त्याचा पालक म्हणू एक प्रकारे आपण, तो पॅरेंट्स म्हणू आपण, कारण इथून पुढे बैराम खानच मेन होता. अकबर तर लहानच होता. तर अकबर आणि अकबर हेमूशी लढण्याकरता दिल्लीकडे निघाला आणि 1556 मध्ये
तुम्हाला मला आढळतं पानिपतची दुसरी लढाई, या दोघांच्या मध्ये तुम्हाला दिसेल ही सेकंड वॉर ऑफ पानिपत आहे दुसरी लढाई आहे पानिपतची. आणि ही जी लढाई या दोघांच्या दरम्यान झाली 1556 ला, या लढाईमध्ये प्रॉब्लेम असा होता की हेमू जिंकत चालला होता, पण ऐनवेळी हेमूला कुठून तरी एक बाण आला आणि तो त्याच्या डोळ्यामध्ये घुसला आणि हेमू बेशुद्ध पडला. पण हेमूच्या सैन्याला वाटलं की हेमू मेला, परिणामतः हेमूचं सैन्य मैदानातून पळून गेलं आणि अकबराचा अशा पद्धतीने विजय झाला. मग शेवटी बेशुद्ध असलेल्या हेमूला अकबराच्या पुढे नेण्यात आलं आणि म्हणतात की बैराम खानाने नंतर हेमूचा शिरच्छेद केला. आणि अशा पद्धतीनं परत एकदा हेमू संपला. पहिल्या लढाईमध्ये लोधी असाच पराभूत झाला, सेकंड लढाईमध्ये हेमू पण असाच पराभूत झाला. आणि अशा पद्धतीनं पानिपतची जी दुसरी लढाई आहे ती सुद्धा काय झाली, संपुष्टात आली आणि अकबर आता दिल्लीच्या गादीवर बसला. ठीक आहे. तर जवळपास अकबराचा कालखंड 1556 पासून तुम्हाला तो 1605 पर्यंतचा दिसतो. एक अकबराने 50 वर्षाच्या जवळपास मुघल साम्राज्य चालवलं. आणि 1550 अकबराच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की धार्मिक दृष्ट्या थोडं सहिष्णू धोरण त्यानं स्वीकारलं. एक गोष्ट होती, अकबराने फक्त जर सोडलं महाराणा प्रताप तर बाकीच्या सगळ्यांसोबत त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. महाराणा प्रतापाने मात्र अकबराचं जे वर्चस्व आहे ते मानायला नकार दिला आणि म्हणून अकबर आणि महाराणा प्रताप यांच्या दरम्यान ह्या लढाया तुम्हाला दिसून येतात, आढळून येतात. ठीक आहे. पण बाकी सगळीकडे पाहिलं तर अकबराने वैवाहिक संबंध अनेक राजपूत राज्यकर्त्यांशी प्रस्थापित केले. परिणामतः राज्य वाढवण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी अकबराला मदत झाली आणि म्हणूनच अकबर एवढा दीर्घकाळ 50 वर्षाच्या जवळपासचा कालखंड अकबराने सत्ता ही चालू केली किंवा वापरली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात पहा. ठीक आहे. अकबर हा धार्मिक दृष्ट्या पण सहिष्णू होता. तुम्हाला माहिती असेल जजिया टॅक्स जो हिंदूंवर लावला जायचा, गैर मुस्लिमांवर लावला जायचा, म्हणजे हिंदूंवर देवदर्शनासाठीचा, तो टॅक्स अकबराने रद्द केला. अकबराने दिनी ए इलाही नावाचा एक नवीन धर्मच प्रस्थापित केला. ठीक आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अकबर हा सहिष्णू होता. अकबराच्या नंतरचा जो कालखंड आहे तो म्हणजे जहागीरचा आहे मित्रांनो. ठीक आहे. तर जहागीरचा हा काळ आपल्याला आढळून येतो. जहागीर हा अकबराचा मुलगा होता. जहागीराच्या बाबतीत आहे की जहागीर अतिशय व्यसनी होता. पण जहागीराच्या काळामध्ये जहागीराने तेवढी जास्त सत्ता चालवली नाही. याचे एक कारण असं होतं की जहागीराच्या वर त्याच्या पत्नीचा खूप प्रभाव होता, जिचं नाव होतं नूरजहां. ठीक आहे. तर नूरजहांचा प्रभाव खूप जास्त होता जहागीरावर. त्यामुळे जहागीर सहसा चित्रकारितेमध्ये परेशान असायचा. जहागीराचा कालखंड हा चित्रकारितेचा आपण मानू चित्रकारितेचा सुवर्णकाळ मानला जातो, कारण स्वतः जहागीराला चित्र काढणे वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. तर जहागीराचा जो कालखंड आहे तो म्हणजे चित्रकारितेचा. याच्या काळामध्ये सहसा नूरजहांने सगळा कारभार चालवला होता जहागीराच्या काळामध्ये. तर हे पण लक्षात येईल. जहागीराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला. त्याचं नाव होतं शहाजहान. याचं नाव खुर्रम होतं, पण गादीवर बसताना त्याने स्वतःचं नाव शहाजहान ठेवलं. शहाजहान तुम्हाला मला माहिती आहे ताजमहलसाठी प्रसिद्ध आहे. मुमताज महलच्या म्हणजे यांची पत्नी जी होती मुमताज महल, तर तिच्या मृत्यूनंतर तिचं स्मारक म्हणून शहाजहानने ताजमहलची निर्मिती केलेली होती. तर शहाजहानचा कालखंड तुम्हाला जसं जहागीराचा कालखंड चित्रकारितेचा कालखंड म्हणून प्रसिद्ध आहे, सिमिलरली शहाजहानचा काळ काय म्हणून प्रसिद्ध आहे, तर तो स्थापत्य कलेचा सुवर्ण काळ म्हणून प्रसिद्ध आहे. शहाजहानला बिल्डिंग बांधायचा जास्त शौक होता. ठीक आहे. तर याचा काळ तुम्ही पाहाल तर ताजमहल याच्याच काळात बांधण्यात आला. दिल्लीचा लाल किल्ला यानेच बांधला शहाजहानने, आहे का नाही. मोती मस्जिद याच्याच काळामध्ये बांधली गेली. तर जवळपास शहाजहानचा कालखंड हा स्थापत्य कलेचा कालखंड म्हणून मानला जात असतो. ठीक आहे. शहाजहानच्या आजारीपणानंतर शेवटच्या काळामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट घटना घडली. जेव्हा शहाजहान आजारी पडला तेव्हा शहाजहानच्या मुलांमध्ये वारसा हक्कासाठी लढाया सुरू झाल्या आणि शहाजहानच्या या मुलांमध्ये ज्या लढाया सुरू झाल्या या लढाईमध्ये सगळ्यात शेवटी आला तो म्हणजे औरंगजेब. ऍक्च्युअली बघा, शहाजहानची इच्छा नव्हती औरंगजेबाला गादीवर बसवण्याची. शहाजहानची इच्छा होती की त्याचा जो मोठा मुलगा आहे शहाजहानचा, ज्याचं नाव होतं दारा शुकोह, या दारा शुकोहला गादीवर बसवण्याची इच्छा शहाजहानची होती. पण दारा शुकोह हा धार्मिक दृष्ट्या सहिष्णू होता. त्याने हिंदू धर्माचा पण अभ्यास केला होता आणि पण औरंगजेब या अपोजिट होता. तो कट्टर इस्लामिक विचारधारा किंवा रॅडिकल ज्याला आपण म्हणू विचारधारा होती त्या विचाराचा तो होता औरंगजेब. परिणामतः औरंगजेबाच्या काळामध्ये म्हणजे दिल्लीतल्या अनेक मुल्ला मौलवींना वाटत होतं की जर समजा दारा शुकोह आला, जो धार्मिक दृष्ट्या शांत आहे, सहिष्णू आहे, ज्याने हिंदू धर्माला पण त्याने अभ्यास केलेला आहे, तर इस्लाम हा काय होईल, खतरेमध्ये असेल. ठीक आहे. तर असा विचार कोण करत होता, जो काही मुल्ला मौलवींचा आणि कट्टरतावादी मुस्लिमांचा वर्ग होता तो करत होता. परिणाम असा झाला
की त्यांनी आपली ताकद औरंगजेबाच्या मागे लावली, कारण औरंगजेब रॅडिकल थॉट्स म्हणजे विचारधारा मांडणारा होता. परिणामतः इथं जे वारसा हक्कासाठी भांडणं झाली, या भांडणामध्ये औरंगजेबाचा विजय झाला. त्यांनी दारा शिकोहला पकडलं, दारा शिकोहला मारून टाकलं औरंगजेबानं. स्वतः औरंगजेबानं शहाजहानला पण कैदेत टाकलं, कारण शहाजहानची इच्छा होती की दारा शिकोह गादीवर बसावा. औरंगजेबाने त्याचा आणखी एक छोटा भाऊ होता मुराद बक्ष, तर त्याची पण हत्या केली आणि औरंगजेब दिल्लीच्या गादीवर आला. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीनं औरंगजेब दिल्लीच्या गादीवर आल्याचं आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आता औरंगजेब दिल्लीच्या गादीवर आला आणि त्याच्यानंतर याच काळामध्ये ऑलरेडी मराठ्यांसोबतचे भांडणं पण याचे चालू होते. कोणाचे भांडणं चालू होते? मुघलांचे भांडणं चालू होते. आणि अशा पद्धतीनं औरंगजेबाच्या नंतर ही भांडणं नंतर मराठ्यांसोबतची वाढली, कारण या काळामध्येच तुम्हाला माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती आणि या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये आदिलशहा यांच्यासोबतच नंतर नंतर मुघलांसोबत पण मराठ्यांचे भांडणं सुरू झालेले होते. औरंगजेब जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याच्यामध्ये मात्र ही भांडणं काय झाली, मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. तर आता जो आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे औरंगजेबाच्या बाबतीतला. ठीक आहे. आता हे बघा बाळांनो, मी हे सगळे सांगण्याच्या पाठीमागचं एक कारण हे होतं की आपल्याला थोडासा बॅकग्राऊंड माहिती असला पाहिजे, कारण आपण जिथून इतिहासाला सुरुवात करतोय ऍक्च्युली तो इतिहास आपल्याला कुठून सुरुवात करायचा, त्याच्या अगोदर काय घडलं हे थोडंफार जरी आपल्याला माहिती झालं तर पुढचा इतिहास समजायला काय होईल, सोपा जाईल. त्यासाठीच आपण हे सगळं चालू करतोय. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची औरंगजेबाच्या बाबतीमध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट ही पण होती. आता बघा, औरंगजेब गादीवर आला. ठीक आहे. औरंगजेब गादीवर आला आणि त्याचे मराठ्यांच्या सोबतची भांडणं सुरू झाली. ठीक आहे. औरंगजेबाने मराठ्यांच्या सोबतची भांडणं चालू केली. आता तुम्ही नीट बघा, औरंगजेब गादीवर आल्याच्या नंतर मराठी आणि औरंगजेब म्हणजे मुघल यांच्यामध्ये वाद वाढायला सुरू झाले. औरंगजेबाने मराठ्यांसोबत मोठ्या प्रमाणामध्ये वाद सुरू केले. औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगला शिवाजी महाराजांवर पाठवलं, हे इतिहास आपल्याला जवळपास माहिती आहे. दिलेर खानाला पाठवलं. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं औरंगजेब आणि मराठ्यांच्या मध्ये वादाला काय झाली होती, सुरुवात झालेली होती ऑलरेडी. ठीक आहे. हे वाद एकीकडे चालू असतानाच आता मी थोडंसं फास्ट घेतोय बाळांनो, कारण आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास शिकायचा आहे, त्यासाठी हे माहिती असणं महत्वाचं आहे, म्हणून मला हे सगळं सांगावं लागतंय. ठीक आहे. मागचा इतिहास त्यासाठी आपण थोडासा सांगतोय. हे बघा, औरंगजेब आणि मराठी यांचा वाद चालू असतानाच इसवी सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. ठीक आहे. आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर मुघलांच्या सोबतचे हे भांडणं चालूच होते. ठीक आहे. आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर 1680 ला संभाजी महाराज गादीवर आले. 1680 ते संभाजी महाराजांचा कालखंड हा 1689 चा तुम्हाला आढळून येतो. तर संभाजी महाराज गादीवर आले, शिवाजी महाराजांचे चिरंजीव. याच काळामध्ये एक घटना घडली. औरंगजेब जो होता ना, या औरंगजेबाला एकीकडे तर आता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याला वाटले की मराठा साम्राज्य आपल्यामध्ये विलीन करण्यासाठी मराठ्यांना आपण सहज पराभूत करू शकू. दुसरी महत्वाची गोष्ट याच काळात होती की औरंगजेबाला होती 4 मुलं. ठीक आहे. तर औरंगजेबाच्या या 4 मुलांपैकी जो तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा होता औरंगजेबाचा, ठीक आहे, औरंगजेबाचा सगळ्यात मोठा मुलगा होता मुअज्जम. ठीक आहे. तर मुअज्जम हा सगळ्यात मोठा मुलगा. सेकंड क्रमांकाचा होता आझम. आझम हा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा. आणि औरंगजेबाचा जो तिसरा मुलगा होता तो होता अकबर. हे बघा, हा अकबर दुसरा आहे, अकबर द्वितीय आहे, हा अकबर दुसरा. आणि सगळ्यात छोटा जो मुलगा होता त्याचं नाव होतं कामबक्ष. तर तुम्ही पाहाल औरंगजेबाला 4 मुलं होती. तर जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि संभाजी महाराज छत्रपती बनले होते त्यावेळी औरंगजेबाचा जो तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा होता अकबर, याने औरंगजेबाच्या विरुद्ध म्हणजे बापाविरुद्धच बंड पुकारलं. ठीक आहे. तर अकबराचा प्लॅन असा होता की बापाला कैदेमध्ये टाका, म्हणजे औरंगजेबाला कैदेत टाका आणि गादीवर स्वतः जाऊन बसायचं, असा विचार कोण करतोय? अकबर करतोय. पण दुर्दैवानं अकबराचा हा प्लॅन फसला. ठीक आहे. अकबराचा प्लॅन फसला आणि मग अकबर, आता औरंगजेब होता शेवटी, त्यानं आपल्या मुलाला याची शिक्षा देण्यासाठी पकडायचे आदेश दिले. आता अकबराच्या मध्ये संपूर्ण भारतामध्ये औरंगजेबाचं राज्य आहे. आता तुम्ही विचार करू शकत नाही जाणार कुठं. याच वेळी अकबर आपला जीव वाचून संभाजी महाराजांकडे आश्रयाला आला. ठीक आहे. 1681-82च्या काळामध्ये तो संभाजी महाराजांकडे आश्रय आला. संभाजी महाराजांनी त्याला सुरुवातीला आश्रय दिला, पण अकबराचं वागणं नीट नव्हतं, म्हणून नंतर संभाजी महाराजांनी तो आश्रय देणं बंद केलं. पण या काळात एक घटना घडली. औरंगजेबाला या गोष्टीचा राग आला की आपल्या मुलानं जे बंड केलं, आपल्या मुलाला, बंडखोर मुलाला संभाजी महाराजांनी आश्रय दिला. हे बघा, औरंगजेब ऑलरेडी मराठ्यांच्या विरोधामध्ये होता, मराठ्यांना शत्रू मानायचा. आणि आता तर संभाजी महाराजांनी सरळ सरळ आपल्या मुलाला, बंडखोर मुलाला काय केलेलं आहे, आश्रय दिलेला आहे.
याचा राग औरंगजेबाला आला आणि म्हणूनच औरंगजेब 1682-83 मध्ये स्वतः मराठ्यांवर चालून आला. 1682-83 जवळपास 5 लाखाच्या सैन्यानिशी औरंगजेब मराठ्यांवर चालून आला. मराठ्यांची ताकद एवढी तर बिलकुलच नव्हती. संभाजी महाराज यांच्याकडे त्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर हार्डली तुम्ही विचार करू शकता संभाजी महाराजांकडे एखाद्या लाखाच्या आतमध्येच सैन्यबळ होतं, पण स्वतः 5 लाखाच्या सैन्यानिशी औरंगजेब 1682-83 मध्ये चालून आला. आणि औरंगजेब जो चालून आला 1682-83 मध्ये, तिथून पुढे संभाजी महाराजांनी 1689 पर्यंत औरंगजेबाच्या विरुद्ध लढा दिला. पण दुर्दैवाने 1689 मध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडलं, मुघलांच्या हवाली म्हणजे मुघलांनी संभाजी महाराजांना पकडलं. मराठ्यांसाठी हा सगळ्यात दुर्दैवी क्षण होता पा. याच वेळी जेव्हा संभाजी महाराजांना पकडण्यात आलं त्याच वेळी मुघलांनी रायगडाला पण वेढा दिला होता पा. ठीक आहे, रायगड जी मराठ्यांची राजधानी होती, रायगडाला पण वेढा देण्यात आला होता. एकीकडे बघा तुम्ही की मराठ्यांचा छत्रपती पकडला गेलाय, दुसरीकडे मराठ्यांची राजधानी रायगड सुद्धा याला वेढा मुघलांनी दिलाय. लवकरच संभाजी महाराजांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली, संभाजी महाराजांना अतिशय क्रूरपणे मारण्यात आलं. त्याच वेळी रायगड हा मुघलांनी रायगडाला वेढा दिला होता. ओके, यावेळी तुम्ही पाहाल तर मराठ्यांचा छत्रपती मुघलांच्या ताब्यामध्ये आहे आणि रायगड मात्र काय झालेला आहे. रायगडच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा की तो मुघलांच्या कैदेमध्ये, रायगड हा वेढ्यामध्ये आहे. रायगडावर यावेळी छत्रपतींच्या घराण्यातली सगळी लोक होती. सगळी लोक म्हणजे कोण? संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई होत्या, संभाजी महाराजांचे एक छोटे चिरंजीव होते ज्यांना पुढे चालून शाहू म्हणतात. त्यांचं ऍक्च्युअल नाव शिवाजी द्वितीय होतं, पण त्यांचं नाव पुढे चालून शाहू पडलं. तर शाहू महाराज असतील, संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई असतील, त्याच्यानंतर राजाराम महाराज होते. राजाराम महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव आणि संभाजी महाराजांचे छोटे भाऊ ते होते. जवळपास सगळी छत्रपतींच्या घराण्याची लोक रायगडावर होती आणि त्याच वेळी रायगडाला वेढा दिला. बघा, एकीकडे मराठ्यांचा छत्रपती पकडलाय, दुसरीकडे रायगडाला वेढा दिलाय, ज्या रायगडावर मध्ये सगळेच्या सगळे कोण आहेत? मराठा छत्रपतींच्या घराण्यातील सगळीच्या सगळी लोक आहेत. ठीक आहे, सगळेच्या सगळे. अशी एवढी भयंकर परिस्थिती होती. दुसरीकडे संभाजी महाराजांना अतिशय क्रूरपणे मारण्यात आलं आणि संभाजी महाराजांना अतिशय क्रूरपणे मारल्याच्या नंतर रायगडामध्ये आता प्रश्न होता की पुढे काय करायचं. आता येसुबाई ज्या रायगडावर अडकलेल्या आहेत त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांना तर रायगडाच्या मधून बाहेर आपण जाऊ शकत नाही, सगळेजण रायगडाच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही, मग काय करायला पाहिजे. तर त्यांनी ठरवलं की आपण सगळे जर रायगडाच्या बाहेर जाऊ शकत नाही, पण एक काम करू, आपल्यामध्ये स्वराज्य टिकवण्यासाठी कोणतरी बाहेर गेलं पाहिजे. मग स्वतः येसुबाईंनी राजाराम महाराज जे संभाजी महाराजांचे छोटे भाऊ होते त्यांना गादीवर बसवलं. ठीक आहे, त्यांचा राज्याभिषेक केला रायगडावरच आणि त्यांना गुप्त मार्गाने रायगडातून बाहेर काढलं. ठीक आहे, आणि मग राजाराम महाराज रायगडावरून निसटून ते वेगवेगळं वेषांतर वगैरे करून जिंजीला पोहोचले. कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांनी जी शेवटची स्वारी कर्नाटक मोहीम काढली होती त्या मोहिमेमध्ये महाराज खूप दूरदृष्टीचे होते. त्यांना माहिती आहे की मुघलांच्या जर अशी परिस्थिती आली स्वराज्यावर, थोडीशी बिकट परिस्थिती आली तर त्यावेळेस आपला एक हातचा असला पाहिजे, म्हणून महाराजांनी कर्नाटक मोहीम काढून कर्नाटकचा बराचसा भाग आपल्या नियंत्रणाखाली आणला होता आणि एक अभेद्य किल्ला होता तो म्हणजे जिंजीचा. हा किल्ला सुद्धा महाराजांनी यावेळी जिंकून घेतला होता. तर राजाराम महाराजांना आता हेच चांगलं झालं की राजाराम महाराज रायगडावर निसटून सरळ सरळ कर्नाटकमध्ये जिंजीला गेले. ठीक आहे, राजाराम महाराज कर्नाटकवरून निसटले, रायगडावर निसटले आणि जिंजीकडे जात असतानाच रायगड हा मुघलांच्या ताब्यात गेला. ठीक आहे, रायगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि रायगडावर जेवढे काही सगळे जे छत्रपतींच्या घराण्यातील लोक होती, मग त्यामध्ये येसुबाई असतील, त्यामध्ये येसुबाईंच्या सोबतच आपण मानो शाहू असतील, हे सगळे मुघलांच्या कैदेत सापडले. ठीक आहे, या सगळ्यांना औरंगजेबाने कैद केलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने औरंगजेबाने छत्रपतीच्या घराण्यातील अनेक लोकांना कैद केलं. दुसरीकडे राजाराम महाराज जिंजीला गेले आणि तिथून त्यांनी मराठ्यांचं स्वराज्य चालवलं. पा राजाराम महाराज कधी छत्रपती झाले होते? 1689 ला, संभाजी महाराजांच्या नंतर. ते 1689 ते जवळपास 1700 पर्यंत राजाराम महाराजांनी मराठा स्वराज्य चालवलं. राजाराम महाराजांनी वतनदारी पद्धत पुन्हा सुरू केली. परिणामतः जे मराठा सरदार कुठे गेले होते औरंगजेबाकडे ते परत आले आणि मग औरंगजेबाच्या विरुद्धचा हा लढा चालला. 11 वर्ष राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे लढले. दुर्दैवाने जिंजी नंतर जवळपास 1698-99 मध्ये जिंजी परत मुघलांनी जिंकली, परंतु राजाराम महाराज जिंजी मधूनही निसटून परत महाराष्ट्रात आले होते आणि 1700 मध्ये दुर्दैवाने राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. ठीक आहे, आता बघा, राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, राजाराम महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला, जसं राजाराम महाराजांचा कालखंड आपण किती सांगितला
तर तो 1689 पासून ते 1700 पर्यंतचा काळ हा राजाराम महाराजांचा काळ आहे पहा. ठीक आहे, तर हा कालखंड म्हणजे राजाराम महाराजांचा आहे. मग राजाराम महाराजांचा हा जो काळ आहे याच्यानंतर सगळ्यात मोठी प्रश्न होता बघा, येसुबाई तर मुघलांच्या कैदेत आहेत, छत्रपती शाहू म्हणजे जे संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू आहेत ते पण ऑलरेडी मुघलांच्या कैदेमध्ये आहेत. अशी परिस्थिती आणि त्यातल्या त्यात आता 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू, मग स्वराज्य चालवावं कोणी? तर यावेळी समोर आल्या त्या म्हणजे राजाराम महाराजांच्या पत्नी ज्यांचं नाव होतं महाराणी ताराबाई. आणि ताराबाई 1700 पासून ते 1707 पर्यंत महाराणी ताराबाई यांनी मुघलांचा विरोध केला. ठीक आहे, आणि ताराबाईंनी नंतर अनेक मराठा सरदारांना आपल्या बाजूकडे घेऊन, मग ते रामचंद्र पंत अमात्य असतील किंवा धनाजीराव जाधव असतील, हे सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन मुघलांच्या विरुद्धचा हा लढा चालवला. आणि स्वतः ताराबाई मैदानामध्ये उतरल्या आणि 1700 पासून ते 1707 पर्यंत ताराबाई यांनीच औरंगजेबाच्या विरोधात, औरंगजेबाला दक्षिणेमध्ये, औरंगजेब 1682 ला दक्षिणेमध्ये आला, आता 1707 उजाडलं होतं. या 25 वर्षाच्या काळामध्ये औरंगजेबाला मराठा साम्राज्य जिंकता आलं नाही. ठीक आहे, 5 लाखाची फौज, करोडो रुपये त्या काळामध्ये सगळे गुंतून सुद्धा औरंगजेबाला मराठ्यांना हरवता आलं नाही. आणि ताराबाईंच्या नेतृत्वाखाली हा लढा मराठ्यांनी 1707 पर्यंत तसाच चालवला. आणि शेवटी मग 1707 मध्ये औरंगजेबाचाच मृत्यू झाला अहमदनगर या ठिकाणी. अहमदनगर इथं औरंगजेबाचा जरी मृत्यू झाला असला तरी लक्षात असू द्या, त्याची जी अहमदनगर जी कबर आहे औरंगजेबाची, ती तुम्हाला खुलताबादला भेटून जाईल. जे आपल्याला माहितीये खुलताबाद हे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला दिसेल. तर औरंगजेबाचा मृत्यू जरी अहमदनगर मध्ये झाला असला तरी त्याची कबर मात्र कुठं ठेवण्यात आली होती? खुलताबाद या ठिकाणी ठेवण्यात आली होती. खुलताबाद इथे कबर त्याची बांधण्यात आली. ठीक आहे, बघा औरंगजेबाला होती 4 मुलं, एक मोठा मुअज्जम, दुसरा होता आझम, तिसरा होता अकबर. अकबर तर ऑलरेडी मेलेला होता. मध्यंतरीच्या काळात संभाजी महाराजांनी याचा आश्रय देणं याला बंद केल्याच्या नंतर अकबर इराणला गेला आणि तिकडे त्याचा मृत्यू झाला होता. म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी त्याची 3 मुलं जिवंत होती, एक मुअज्जम, आझम आणि कामबक्ष. ठीक आहे, तर यावेळी जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या सोबत कोण होता? तर तो होता आझम. ठीक आहे, हा सेकंड नंबरचा मुलगा औरंगजेबाच्या सोबत होता. यानेच औरंगजेबाला दफन केलं खुलताबादला. आणि मग जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा सुरुवात झाली औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहयुद्धाला. हे जे 3 भाऊ होते मुअज्जम, आझम आणि कामबक्ष, या तिघांनी स्वतःला सम्राट घोषित केलं. ठीक आहे, मुअज्जम म्हणला मी सम्राट, आझम म्हणला मी सम्राट, कामबक्ष म्हणला मी सम्राट. तर तिन्ही भावांनी बघा, मुअज्जम त्यावेळी जवळपास आजच्या पाकिस्तानच्या प्रांतामध्ये होता. आझम स्वतः औरंगजेबासोबत होता अहमदनगरला जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला. कामबक्ष हैदराबादला होता. तिन्ही मुलं औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा तिघांनी स्वतःला सम्राट घोषित केलं. पण यापैकी आता सम्राट 3 तर होऊ शकत नाही, एकच होणार. परिणाम सुरू झालं वारसा हक्कासाठीचं युद्ध. आणि मुघलांमध्ये ही प्रथा पडली होती मित्रांनो, की ज्याची तलवार स्ट्रॉंग आहे तो पुढचा राजा. ठीक आहे, तो मुघलांचा सम्राट असेल. बिलकुल. तर अशा पद्धतीनं मुअज्जम, आझम आणि कामबक्ष या तिघांच्या मध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये कशाला सुरुवात झाली? लढाईला सुरुवात झाली. आणि या लढाईमध्ये नेमकं पुढे काय झालं आणि इथून पुढे मराठ्यांचा इतिहास कशा पद्धतीनं समोर आला आणि पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत ते विशेष म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात होत असताना युरोपियनांचं आगमन कसं झालं या काळामध्ये, प्लस मराठा सत्ता कशी पुढे वाढायला लागली आणि मुघल साम्राज्य कसं ऱ्हासाला झालं. याचा बघा, औरंगजेबाचा मृत्यू म्हणजे मुघल साम्राज्याचा ऱ्हास आहे. आणि मुघल साम्राज्याचा ऱ्हास म्हटलं की एक गोष्ट लक्षात ठेवा की इथून पुढे 2 सत्ता पुढे येतात, एक म्हणजे परकीय सत्ता आणि दुसरं म्हणजे मराठ्यांची सत्ता. ठीक आहे, तर आपल्याला जेव्हा आधुनिक भारताचा आपण इतिहास अभ्यासतो तर औरंगजेबाचा मृत्यू ही सगळ्यात इम्पॉर्टंट घटना आहे. कारण बघा, औरंगजेबाच्या नंतर जर गादीवर लायक माणसं आली असती, ठीक आहे, एकापेक्षा एक दलिंदर माणसं औरंगजेबाच्या नंतर गादीवर आली पहा, तर ही सगळीच्या सगळी जी लायक माणसं जर गादीवर आली असती तर मेन प्रॉब्लेम हा झाला असता की परकीय सत्तांना भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करणं, मग ते ब्रिटिश असो का फ्रेंच असो, यांना जमलं नसतं. ठीक आहे, पण औरंगजेबाचा मृत्यू हा एक इतिहासाला, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी गोष्ट होती. कारण त्यामुळे 2 सत्ता, आता बघा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि मराठा आणि ब्रिटिशांची सत्ता मात्र काय झाली? उदयाला आली. नेमकं पुढे काय झालं, मराठा सत्ता कशी इथून पुढे उदयाला आली, याविषयीची माहिती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत मित्रांनो. हे बघा, हे लेक्चर एकमेकावर डिपेंडंट असतील. पहिलं लेक्चर कळालं की दुसरं कळेल. आजच्या लेक्चर मध्ये ऍक्च्युअली आपण आधुनिक भारताचा इतिहास सुरू करणार होतो, पण हे अतिशय महत्वाचं आहे की तुम्हाला पूर्वी पहिले काय झालं हे माहिती असणं महत्वाचं होतं. म्हणून आपण एक धावता आढावा घेतला आणि आपण औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 1707 ला पोहोचलेलो आहे. तर इथं थांबू आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या घटना
आणि मराठ्यांमध्ये नेमकं कसं झालं, शाहूंचं काय झालं, आणि ताराबाई आणि शाहू यांच्यामध्ये कशा पद्धतीनं वाद झाले, आणि मराठ्यांमध्ये सुद्धा 2 गाद्या कशा स्थापन झाल्या, याविषयीची माहिती नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.